बीडच्या मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला सरपंच उपसरपंच संघटनेने आता पाठिंबा जाहीर केलेला आहे। सरपंच संघटनेचे अध्यक्ष यांनी या पाठिंब्याचं पत्र दिलं तर गावकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य न झाल्यास येत्या 2 दिवसानंतर राज्यातील सर्व ग्रामपंचायत बंद ठेवण्याचा इशारा संघटनेच्या वतीने पत्राच्या माध्यमातून देण्यात आला आहे। राज्यातील गावोगावी जाऊन संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी सरपंच संघटना जनजागृती देखील करणार आहे। तर सरपंच संघटनेचे अध्यक्ष परमेश्वर तळेकर यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे। कृष्णा आंधळी इतका दिवस झालाय फरार आहे, शासनाला खरंच सापडत नाही का? सरपंच उपसरपंच संघटना महाराष्ट्राची मुंबई यांची तर्फे पूर्ण महाराष्ट्रामध्ये येत्या 2 दिवसामध्ये जर कृष्णा आंधळीला अटक केलं नाही आणि हे जे पकडलेले आरोपी आहेत यांची इन कॅमेऱ्यामध्ये नार्को टेस्ट घ्यावी अशी सगळ्यात महत्त्वाची माझी मागणी। या परिवाराला न्याय नाही मिळाला तर पूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायत आम्ही बंद करू असं मी शासनाला आवाहन करत आहे आणि या शासनाच्या विरोधात आम्ही ग्रामपंचायत बंद पुकारणार आहेत। सरपंच हा गावाचा दुवा असतो आणि जर गावचा सरपंच जर सुरक्षित नसेल तर हे शासन बाकीच्या समाजाचं रक्षा कसे करणार आहे? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।